सगळे उपस्थित असलेले स्टेजवरचे मान्यवर मंडळी, दिलगिरी व्यक्त करतो। सगळ्यांचा नामाचा उल्लेख होऊ शकत नाही। साहेब लँडिंग झाल्यानंतर साहेब तुम्ही डायरेक्ट स्टेजवर आले। साहेब म्हटले मी पहिली सभा करेल आणि नंतर जेवण करेल। साहेब अजून जेवण केलेलं नाही। खरं तर थोडी दूरच तोडते का? शिवसेना पक्ष फुटला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला। शिवसेना पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेतले ठाकरे परिवाराला सगळे नेते सोडून गेले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना सगळे नेते सोडून गेले। लोकसभेच्या निवडणुका लागल्या, महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवार या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब, राहुल गांधी यांनी उभे केले आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खासदार महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी निवडून आले। जुन्नर तालुक्यामध्ये आपले भूमिपुत्र शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसद रत्न डॉक्टर अमोल कोल्हे या शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी त्यांना जाहीर केली। लोकसभेमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर ते आपला मतदारसंघ सोडून सुद्धा फिरले। या जुन्नरच्या मायबाप जनतेने इतिहास घडवला आणि खासदार अमोल कोल्हे यांना मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून दिलं। हा विचार खरं तर साहेब तुमच्या ही जनता कधी विसरणार नाही। या जुन्नर तालुक्यातील हा शेतकरी वर्ग असत, हा तुमच्या विचाराला घेऊन चालणारा हा शेतकरी वर्ग आहे। या जुन्नर तालुक्यातील सगळे नेते एका बाजूला होती, आमच्यासारखे सर्वसामान्य शेतकरी कार्यकर्ते एका बाजूला होती आणि त्या सगळ्यांनी दाखवून दिलं का आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार हा जुन्नर तालुक्यातला तमाम मायबाप जनता घेऊन जाणारी आहे, जुन्नरची जनता आहे।